हॅलो विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या स्पेशल क्लासमध्ये. आजचा जो टॉपिक आहे तो खूप महत्त्वाचा आहे, कारण केंद्र सरकारने काही महत्त्वाच्या ज्या गोष्टीमध्ये बदल केलेले आहे आणि हा जो मुद्दा आहे तो संपूर्ण भारतीयांना लागू आहे. कारण आज मी ज्या टॉपिकबद्दल बोलणार आहे तो एक राज्य आहे आणि या राज्यांमध्ये बरेचसे लोक गेले असतील. हे जे राज्य आहे ह्या राज्यांमध्ये जायचा प्लॅन बरेचसे लोक करत असतील, कारण हे भारत देशातलं केवळ सुंदर नाही तर आपल्या देशामध्ये सर्वात सुशिक्षित असलेलं राज्य आहे. आणि या राज्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे चेंजेस झालेले आहे आणि ते चेंजेस मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्याच्यापूर्वी तुम्हाला मी कोणत्या राज्याबद्दल बोलत आहे ते राज्य तुम्हाला ओळखायचं आहे या व्हिडिओवरून. सुरुवातीला पहिल्यांदा एकदा व्हिडिओ बघून घ्या. Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. It's all the things you. विद्यार्थी मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे तो बघितल्यानंतर तुम्ही हे राज्य जे आहे ते 100% ओळखलं असेल अशी मला खात्री आहे. कारण हे भारत देशातील सर्वाधिक सुंदर राज्यांपैकी एक आहे, ते म्हणजे केरळ. केरळ फक्त सुंदर नाहीये तर ते डायव्हर्स असं स्टेट आहे. भारत देशाच्या इतिहासातलं एक अत्यंत महत्त्वाचं स्टेट आहे. सगळ्या गोष्टींमध्ये पुढे असलेलं राज्य आहे. बरेचसे राज्य हे या राज्यांकडनं बऱ्याचशा गोष्टीमध्ये आदर्श सुद्धा घेत असतो. तर हे जे केरळ आहे, हा केरळचं नाव आता बदललेलं आहे. केंद्र सरकारने त्याला अप्रुव्हल दिलेलं आहे. आता जर तुम्हाला केरळला जायचं असेल, केरळचा प्लॅन करायचा असेल, तर आता मला केरळला जायचं आहे असं तुम्हाला म्हणता येणार नाही. आता मी केरळमला जाणार आहे किंवा आम्ही केरळमला फिरायला जाणार आहे असंच तुम्हाला म्हणावं लागणार आहे. म्हणजे आता केरळचं काय झालेलं आहे? केरळम झालेलं आहे. केंद्र सरकारने त्याला अप्रुव्हल दिला आहे. केरळचं जे राज्य सरकार आहे त्या राज्य सरकारने तशी शिफारस ही केंद्राकडे केली होती. नाव जे आहे नाव बदलण्याचा अधिकार केंद्राला असतो. सीमा बदलण्याचा अधिकार सुद्धा केंद्राला असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे केरळ नावाचं राज्य आहे हे अनेक गोष्टींमध्ये अतिशय महत्वाचं आहे. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो आणि भारत देशातल्या लोकांना माहीत असलं पाहिजे अशा काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. चला सुरू करूया आपण. चला, सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा की जर आपण केरळकडे बघितलं तर केरळ आपल्याला भारत देशाच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावरती पाहायला मिळतं. ठीक आहे. प्राचीन काळापासून हा जो भाग आहे, ही जी किनारपट्टी आहे, या किनारपट्टीला आपण मलबारची किनारपट्टी असं म्हणत आलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये एक सोशल रिफॉर्मर होऊन गेले ज्यांचं नाव होतं बेहरामजी मलबारी. तर त्यांचं मलबारी हे जे आडनाव आहे ते सुद्धा या मलबार किनारपट्टीवरून पडलेलं आहे. कारण इथे ते मसाल्याचा मोठ्या प्रमाणात व्यापार करायचे आणि त्यावरून त्यांचं नाव पडलं मलबारी. तर ही जी मलबारची किनारपट्टी आहे, इथे कोचीन नावाचं एक शहर आहे आणि या कोचीन शहराला अरबी समुद्राची राणी असंही म्हटलं जातं. केरळचं भुरळ पाडणारं जे सौंदर्य आहे ते प्रत्येकाला केरळकडे आकर्षित करतं. परंतु आता केरळमकडे आकर्षित करतं असं म्हणायला काही हरकत नाही, कारण त्या राज्यानेच तसं म्हटलेलं आहे. केरळ हे फार प्राचीन कल्चर आहे. आधी भारत स्वतंत्र व्हायच्या आधी त्रावणकोर आणि कोचीन हे जे दोन स्टेट होते, हे दोन स्टेट मिळून आजचं जे केरळ नावाचं जे राज्य आहे ते बनलेलं आहे. हे केरळ नावाचं जे राज्य आहे ते नैसर्गिक दृष्टिकोनातून खूप सुंदर आहे. केरळमध्ये एकूण 44 नद्या वाहतात. केरळमधले जे बॅक वॉटर्स आहे ते खूप जास्त प्रसिद्ध आहे. केरळमध्ये जो कोणी जातो तो बॅक वॉटर्ससाठीच जातो. लोक हनीमूनला जातात, फिरायला जातात आणि हे बॅक वॉटरमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतील. ठीक आहे. केरळची भौगोलिक रचना ही प्रामुख्याने जलस्रोतांनी बनलेली आहे. त्यामुळे इथली जी जमीन आणि इथला जो निसर्ग आहे तो अद्भुत आहे. तुम्ही केरळला गेले आहे का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. दुसरी गोष्ट, केरळला भारत देशाच्या मान्सूनचं प्रवेशद्वार असं म्हटलं जातं. भारत हा मान्सूनचा आगमन होणारा आणि मान्सूनद्वारे पाऊस पडणारा देश आहे. यामुळे आपलं जे ॲग्रिकल्चर सेक्टर आहे ते खूप मोठ्या प्रमाणात प्रगत झालेलं आहे. ठीक आहे. तर केरळ जो आहे तो दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये मान्सूनचं आगमन होतं आणि त्यानंतर तो संपूर्ण भारत देशामध्ये पसरतो. त्यामुळे भारतीय कृषी चक्राची सुरुवात ही केरळमध्ये होते असं मानलं जातं. ठीक आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, केवळ निसर्गाच्या दृष्टिकोनातून सौंदर्य नाही तर सामाजिक आणि शिक्षणाच्या दृष्टिकोनातून सुद्धा केरळ हा आपल्या देशातल्या अनेक राज्यांपेक्षा पुढे आहे. केरळमध्ये सामाजिक विकासाचं जे मॉडेल आहे ते तिथल्या गव्हर्नमेंटने राबवलेलं आहे आणि सर्वाधिक भर दिलेला आहे शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टींवर.
कारण ह्या दोन गोष्टी अशा आहे की ज्या माणसाला अंतर्बाह्य बदलू शकतात, त्याच्या जीवन जगण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या गोष्टी आहे. आणि या दोन गोष्टीवर केरळने फोकस केलं. त्यामुळे केरळ भारतातलं पहिलं 100% साक्षर होणारं राज्य बनलेलं आहे. आणि ही जी किमया आहे ती बाकी कुठल्याही राज्याला करता आली नाही. त्याचं कारण असं आहे की केरळमध्ये जे गव्हर्नमेंट आहे ते गव्हर्नमेंट कम्युनिस्ट विचारांचं आहे. आणि कम्युनिस्ट विचारधारा ही शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टीला सर्वात जास्त महत्व देते. ठीक आहे. त्यानंतर सर्वाधिक आयुर्मान असणारं राज्य सुद्धा केरळ आहे. भारत देशामध्ये जवळपास पुरुषांचं जे आयुर्मान आहे ते 69 आहे. केरळमध्ये मात्र ते 77 पर्यंत वाढलेलं आहे. त्यामुळे लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे ती केरळमध्ये जास्त आहे. तिथले जे लोक आहेत ते आनंदाने जीवन जगतात असं म्हणायला काही हरकत नाहीये. ठीक आहे. तिसरं, केरळ जे आहे या केरळ राज्याचं लिंग गुणोत्तर भारत देशामध्ये सर्वाधिक आहे. सर्वाधिक असणाऱ्या राज्यांपैकी एक आहे. इथे दर 1000 पुरुषांच्या मागे 1084 स्त्रिया आहे. म्हणजे स्त्रियांची संख्या जास्त आहे. तुम्ही कुठलंही विकसित राष्ट्र जे आहे ते राष्ट्राचा डेटा काढा. त्या विकसित राष्ट्रामध्ये पुरुषांपेक्षा स्त्रियांची जी संख्या आहे ती जास्त तुम्हाला पाहायला मिळेल. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा म्हटलेलं आहे की मी एखाद्या देशाचा विकास हा त्या देशातील स्त्रियांचा जो दर्जा आहे त्या दर्जावरून ठरवतो किंवा ठरवायला पाहिजे. यात केरळचं वैशिष्ट्य असं आहे की केरळच्या ज्या स्त्रिया आहेत त्या सर्वाधिक शिक्षित आहे भारत देशामध्ये. सर्वात जास्त IAS महिला ज्या आहेत त्या केरळच्या आहे. ठीक आहे. केरळ हे स्त्रियांचा उच्च सामाजिक दर्जा आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता असणारं राज्य आहे. ठीक आहे. ही खरी डेव्हलपमेंट आहे. हा खरा विकास आहे जो केरळने करून दाखवलेला आहे. बाकीच्या राज्यांना ते जमलं नाही. आपल्या महाराष्ट्राला सुद्धा जमलेलं नाहीये. केरळमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला नारळ पोफळीच्या सुंदर बागा पाहायला मिळेल. तुम्ही जर कधी कोकणात गेला तर कोकणमध्ये सुद्धा तुम्हाला ही जी झाडं आहे ती झाडं खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. बरोबर आहे. पण एक गोष्ट मात्र तुम्हाला माहीत असायला हवी की केरळमध्ये सर्वात जास्त उत्पन्न जे होतं ते रबरचं होतं. भारत देशामध्ये एकूण जे 100% उत्पन्न होतं त्यापैकी 90% उत्पन्न रबराचं एकट्या केरळमध्ये होतं. आणि रबर कुठे कुठे यूज होतो हे तुमच्या सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. सोबत केरळ हे नाव कसं पडलं तर नारळ जे आहे या नारळ शब्दाचा उगम केरम पासून झालेला आहे. केरळमध्ये नारळाची प्रचंड मोठ्या प्रमाणात झाड आहे. म्हणून केरमचं झालं केरळ आणि आता केरळचं झालं केरळम. समजलं. इथली जी भाषा आहे इथली भाषा मल्याळम आहे आणि भारत देशामध्ये प्राचीन काळापासून अस्तित्वात असणाऱ्या भाषेपैकी ही एक भाषा आहे मल्याळम. ठीक आहे. जर तुम्हाला सस्पेन्स थ्रिलर मूवी पाहायची असेल तर केरळचे मूवीज अल्टिमेट असतात. त्यांची स्टोरी अल्टिमेट असते कारण तिथले लोक इंटेलेक्च्युअल आहे. आज भारत देशामध्ये सर्वाधिक परदेशामध्ये राहणाऱ्या लोकांमध्ये केरळचा नंबर आहे. केरळमध्ये भारताच्या बाहेरच्या देशातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये जी फॉरेन करन्सी आहे ती येत असते. तर हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे आता आपण भारत देश जो आहे तो खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे जे खाद्यपदार्थ आहेत ते आपल्याला खायला मिळतात. केरळचे जे मसाले आहेत ते मात्र सगळीकडे आहे. तुम्ही कुठलंही भाजी तयार करा त्यामध्ये मसाले जे आहेत ते मसाले असणारच कारण त्याशिवाय ती सुंदर होत नाही, चविष्ट होत नाही. तर केरळचे जे मसाले आहेत ते जगात फेमस आहे. आपल्या देशामध्ये जे युरोपियन लोक आले होते ते मसाल्यांसाठीच आले होते. वास्को द गामा सुद्धा केरळलाच पहिल्यांदा आला. आला की नाही? मग हे जे इथले मसाले आहे मसाल्यासाठी केरळ ओळखला जातो ज्याने जगातल्या भाज्यांची जी चव आहे ती चव वाढवलेली आहे. म्हणून केरळला स्पाइस गार्डन ऑफ इंडिया म्हणजे भारताची मसाल्याची बाग असं म्हटलं जातं. पुढे केरळ हा केवळ सुंदर नाही तर तो शूरवीरांचा सुद्धा देश आहे. केरळ जे आहे त्या केरळमध्ये कलारी पायट्टू नावाचा जो खेळ आहे तो खेळला जातो. जगातील सर्वात जुनं युद्ध कौशल्याचा हा खेळ आहे. केरळमध्ये उगम पावलेली ही कला जी आहे तिला मदर ऑफ ऑल मार्शल आर्ट्स असं म्हटलं जातं. मदर ऑफ ऑल मार्शल आर्ट्स. यात केवळ शारीरिक ताकद नाही तर एकाग्रता आणि डिसिप्लिनला खूप महत्व असतं. तुम्ही कधी केरळला गेला तर याचं जे प्रात्यक्षिक आहे ते तुम्ही नक्की बघा. केरळ जे आहे ते धर्माच्या बाबतीत सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. जगातलं सगळ्यात सुंदर मंदिर आणि जगातलं सगळ्यात श्रीमंत मंदिर केरळमध्ये आहे. तिरुअनंतपुरम ही केरळची कॅपिटल आहे आणि इथे हे जे मंदिर आहे हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. प्रचंड मोठा खजिना या मंदिराकडे आहे. अजून याचं 7वं गेट उघडलेलं नाहीये. ते उघडलं तर प्रलय येईल असं म्हटलं जात आहे. ठीक आहे. म्हणून हे उघडलेलं नाहीये. त्यानंतर भारत देशातली पहिली मस्जिद 629 मध्ये चेरामन जुमा नावाची मस्जिद केरळमध्ये बांधल्या गेलेली आहे. आलं लक्षात? व्हेरी गुड. त्यानंतर केरळ जे आहे ते तिथल्या मेडिसिनसाठी ओळखला तर जगात
आयुर्वेद नावाचा जो कन्सेप्ट आहे तो केरळमध्ये अत्यंत प्रॉपर पद्धतीने इम्प्लिमेंट केला जातो. जगातले अनेक लोक जे आहेत ते केरळमध्ये आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्यायला येतात. हे जगातील एकमेव ठिकाण आहे जिथे उपचार पद्धती म्हणून आयुर्वेद जो आहे त्याचा वापर केला जातो. आणि त्यामुळे जगाच्या आकर्षणाचं केंद्र जे आहे ते केरळ बनलेलं आहे. ठीक आहे. जर आपण एका याच्यामध्ये बघतो म्हटलं की केरळ कशा कशासाठी प्रसिद्ध आहे, तर बघा 100% साक्षर असलेलं राज्य केरळ आहे. त्यानंतर 100% डिजिटल साक्षर झालेलं जे पहिलं राज्य आहे भारत देशातलं ते केरळ आहे. ठीक आहे. त्यानंतर केरळचं जे लिंग गुणोत्तर आहे ते 1084 आहे, म्हणजे स्त्रियांचं प्रमाण जास्त आहे. सर्वाधिक आयुर्मान केरळमध्ये आहे. सर्वात कमी मृत्यूदर मृत्यूदर हा केरळमध्ये आहे. सर्वाधिक कमी जन्मदर हा सुद्धा केरळमध्ये आहे. हे सगळं विकसित राज्याचं लक्षण आहे बरं का. त्यानंतर केरळ हे कल्चरली खूप डायव्हर्स स्टेट आहे. आहे की नाही. तिथले लग्न विवाह हे अत्यंत सुंदर पद्धतीने केले जातात. आरोग्यासाठी जे आहे ते केरळ ओळखलं जातं. भारताचं 90% उत्पन्न एकट्या केरळमध्ये होतं. रबराचं उत्पन्न, स्पाइस गार्डन म्हणून केरळ ओळखलं जातं भारताचं. ठीक आहे. त्यानंतर 44 नद्या आपल्याला केरळमध्ये पाहायला मिळतात. 900 किलोमीटरचे बॅक वॉटर्स आपल्याला केरळमध्ये पाहायला मिळतात. मान्सूनचं प्रवेशद्वार जे आहे ते केरळ आहे. सोबत ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स HDI या बाबतीत केरळ जे आहे ते भारत देशामध्ये सर्वाधिक पुढे आहे. मग कोणत्या देशाची बरोबरी करतो केरळ? रशिया आणि ब्राझील या देशाची बरोबरी करतो. भारत जो आहे या भारत देशामध्ये सर्वाधिक HDI केरळचा आहे. सोबत महाराष्ट्रापेक्षा जास्त HDI जो आहे तो केरळचा आहे. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की केरळचे जे लोक आहेत ते इंटेलेक्च्युअल आहे. आणि जे इंटेलेक्च्युअल लोक असतात ते सस्टेनेबल डेव्हलपमेंटला जास्त महत्त्व देतात. आणि त्यामुळे भारत देशातल्या सगळ्या राज्यांमध्ये केरळने अप्रतिम अशी प्रगती केलेली आहे. भारत देशातल्या अनेक राज्यांनी केरळकडनं मोठा आदर्श घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही कधी केरळला गेला आहे का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर गेला नसेल तर तुम्ही केरळमला जाणार आहात का हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा सांगा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी नक्की सबस्क्राईब करा जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल. जर तुम्हाला अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहायचे असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सोबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो की जर तुम्ही MPSCची तयारी करणारे विद्यार्थी असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक नवीन बॅच सुरू केलेली आहे. बॅच आहे MPSC राज्यसेवा गुरुकुल. आता 2025च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल लागणार आहे 28 तारखेपर्यंत. त्यानंतर मुख्य परीक्षेची तयारी करणारे बरेचसे विद्यार्थी आहे. तर हे जे मुख्य परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी ही स्पेशल बॅच आहे. या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला डेली प्रॅक्टिस क्वेश्चन, तुम्हाला शॉर्ट नोट्स प्रोव्हाइड करणार आहे, मेन्सची स्ट्रॅटेजी सांगणार आहे, मेंटॉरशिप सेशन असणार आहे, मंथली करंट अफेअर आम्ही प्रोव्हाइड करणार आहे, आन्सर शीट आम्ही चेक करून देणार आहे. ठीक आहे. मोस्ट एक्सपेक्टेड टॉपिक्स आम्ही तुम्हाला सांगणार आहे. UPSCची PYQ आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. ठीक आहे. आपण टेलिग्राम चॅनल सुद्धा सुरू केला आहे, तुम्ही याला जॉईन करू शकता. ठीक आहे. आपल्याला डायरेक्ट पोस्ट मिळवायची आहे म्हणून प्रॉपर गायडन्समध्ये तयारी झाली पाहिजे. कमी वेळात आपला अभ्यास झाला पाहिजे म्हणून ही स्पेशल बॅच तुमच्यासाठी आहे. या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला 10 फुल टेस्ट देणार आहे, 12 सब्जेक्ट वाईज टेस्ट प्रोव्हाइड करणार आहे, करंट अफेअर्स प्रोव्हाइड करणार आहे सगळे, कारण आपली मेन्स जी आहे ती करंट ओरिएंटेड असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर ही जी बॅच आहे या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला गॅरंटी देतोय कशाची? रिझल्टची. जर तुम्ही ही बॅच जॉईन केली आणि तुमचा रिझल्ट लागला, तुमचा रिझल्ट आला तर पूर्ण फी जी आहे ती तुम्हाला परत मिळेल. तुमचा रिझल्ट नाही आला, आम्ही तुम्हाला ज्या गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही फॉलो केल्या आणि तुमचा रिझल्ट नाही आला तरी तुम्हाला तुमची जी फीज आहे ती परत मिळणार आहे. ठीक आहे. त्यामुळे तुमची तयारी जी आहे ती आम्ही परफेक्ट करून घेणार आहे. आमच्यासाठी फीज महत्त्वाची नाही आहे तर तुमची तयारी महत्त्वाची आहे. त्यामुळे तुम्ही ही जी बॅच आहे ती बॅच जॉईन करू शकता. सध्या राज्यसेवेची जी मुख्य परीक्षा आहे त्याच्या सुद्धा बॅचेस आहे. त्यानंतर राज्यसेवेची प्रिलिम आणि मेन्स अशी दोन्हीची तयारी तुम्हाला करायची असेल 26ची 27ची तरी आपल्याकडे नवीन बॅचेस आहे. 28 तारखेपर्यंत डिस्काउंट चालू आहे. त्यानंतर फीज वाढणार आहे. कुठल्याही बॅचला जॉईन करायचं असेल भारत देशात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात कुठेही असाल तरी आपला हा मोबाईल नंबर आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही मला मेसेज करा. तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट आणि प्रॉपर गायडन्स नक्की मिळेल. विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय बाय. टेक केअर.